नमस्कार, वेदिका की रसोईमध्ये सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पॅनकेक। पॅनकेक हे सकाळच्या नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे। हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे साखर घेतलेली आहे, कंडेन्स्ड मिल्क 2-3 चमचे घेतलेले आहेत, मध घेतलेला आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, परत हे बेकिंग पावडर 1 चमचा घेतलेली आहे, 2 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे मिक्स करण्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलं दूध लागणार आहे। तर आपण हे बनवण्यासाठी सुरुवात करूया। प्रथम आपण ह्यामध्ये मैदा घालून घेऊया। याच्यामध्ये 3 चमचे साखर घालून घेऊया। त्याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क 3 चमचे घालून घेऊया। नंतर ना मिल्क पावडर 2 चमचे घालू। बेकिंग पावडर आपण 1 चमचा घालू, त्यामुळे आपले चांगले पॅनकेक फुलतील। 1 चमचा मी कोको पावडर घालते, थोडासा 1 चमचा मध घालते मी, व्हॅनिला इसेन्स थोडं घालते मी फ्लेवरसाठी, त्यामुळे आपल्या पॅनकेकला चांगला फ्लेवर येईल। याच्यात तुम्ही मैदा वापरण्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता, नाचणीचं पीठ थोडंसं वापरू शकता। यामध्ये 1 चमचा आपण मेल्टेड बटर घालूया। बटर घातल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं स्मूथ बॅटर बनलं पाहिजे। याच्यामध्ये आणखी थोडं दूध घालून घेऊया आपण। हे असं आपण सतत असं हलवत राहायचं, त्यामुळे आपलं बॅटर चांगलं स्मूथ होईल। बघू शकता हे आता रेडी व्हायला लागले आपलं। हे चांगलं असं फिरवून घ्यायचं। अजून थोडं आपण दूध घालून घेऊया। साधारण 1 ते 1.5 कप आपल्याला दूध लागतं एवढ्यासाठी, पण आपण थोडं थोडं करून घालून घेऊया। हे बघा, आणि पटकन झटपट अशी रेसिपी रेडी होते। सकाळी आपल्याला लहान मुलांना टिफिन द्यायचा असतो, रोज रोज टिफिनला काय द्यायचं, त्यासाठी ही एकदम सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। तुम्ही करून बघा। हे जे साहित्य दिलेले आहे त्या प्रमाणात तुम्ही करून बघा। अतिशय सॉफ्ट असे पॅनकेक बनतात आणि हेल्दी पण आहेत खूप। हे आपण असं स्मूथ करून घ्यायचं सगळं बॅटर। याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी आपल्याला पातळ पाहिजे। थोडंसं दूध मी अजून घालून घेते याच्यात। आपण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। हे असं चांगले एका दिशेने चांगलं फिरवून घ्यायचं, म्हणजे आपले पॅनकेक चांगले फुलतील, जाळीदार बनतील।
तर आपलं हे बेटर आता रेडी झालेलं आहे. हे बघा, ह्या प्रमाणात असं बनलं पाहिजे. चला तर मग आता आपण पॅनकेक बनवून घेऊया. चला तर मग आपण आता पॅनकेक बनवून घेऊया. आपण प्रथम गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, तो गरम करायला ठेवून देऊया. हा जास्त गरम पण नाही झाला पाहिजे आणि जास्त थंड पण नसला पाहिजे. मीडियम ह्याच्यावर आपल्याला पॅनकेक बनवून घ्यायचे. कारण जास्त गरम झाला की पॅनकेक कसे पटकनी नुसते असे लालसर होऊन जातात, आतून अशी जाळी वगैरे बनत नाही आहे. त्यासाठी मंद ह्याच्यावर जेवढे शेकले जातील पॅनकेक तेवढे चांगले जाळीदार बनतील. त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेऊया, जेणेकरून आपले पॅनकेक खाली चिटकणार नाही आहेत. छोटे छोटे असे पॅनकेक आपण सोडून घ्यायचे. मी गॅस आता पूर्ण बंद करते, म्हणजे कमी करते. असे छोटे छोटे पॅनकेक सोडून घ्यायचे. ह्याच्यावरती एक मिनिट आपण असं झाकण ठेवून द्यायचं. 1 मिनिटासाठी असं झाकून ठेवून द्यायचं. हे ओपन करून बघूया. आता आपण चारी बाजूने थोडंसं तूप घालून घेऊया. त्याचा कलर खूप छान आलेला आहे. असं तूप लावून घेऊया सगळीकडे आणि ह्याची पलटी मारून घेऊया आपण. बघा किती छान कलर आलेला आहे. आता दुसरी पण साईड अशीच भाजून घ्यायची. ह्या साईडनी पण आपण थोडंसं तूप लावून घेऊया. अशा प्रकारे सगळे पॅनकेक आपण बनवून घेऊया. खूप असे जाळीदार पॅनकेक आपले रेडी आहेत. आता ही पण साईड आता पलटून घेऊया आपण. हे बघा दोन्ही साईडून छान असे भाजून घेतलेले आहेत. हे आता काढून घेऊया आपण. अशाच प्रकारे आपण सगळे पॅनकेक बनवून घेऊया. थोडंसं तूप टाकून घ्यायचं. तुम्ही बटर पण टाकू शकता, पण मी तूप टाकते. ज्याच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे सगळे पॅनकेक सोडून घ्यायचे. याला पण आपण 1 मिनिट असं झाकून ठेवूया. हे बघा, मी आता तुम्हाला एक कट करून दाखवते. हे किती छान आणि किती जाळीदार बनलेले आहेत पॅनकेक आपले. हे बघू शकता, खूप सॉफ्ट झालेले आहेत. याच्यावर आपण न्यूट्रेला, तुम्ही पीनट बटर वगैरे पण लावून घेऊ शकता, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, जे आवडतं तुम्हाला ते. ह्याच्यामध्ये आपण बनाना टाकू शकतो, स्ट्रॉबेरी टाकू शकतो, ब्लूबेरी टाकू शकतो. हे असं आपण दोन्ही साईडून आपण लावून घ्यायचं. हे बघा असं लावून घ्यायचं.
आणि याच्यावरती हे असं ठेवून द्यायचं. तेव्हा किती सुंदर दिसते. हे असे पॅनकेक आपण बनवून घेतलेले आहेत.